हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 71. माया ममता अहंकार दहनम स्मशाने अनाहतांगी. ज्याने माया ममता आणि अहंकार स्मशानात जाळून नष्ट केले तो अनाहत अंगी आहे. अनाहत अनाहत म्हणजे आहत न केलेला, जो अगोदरपासूनच अस्तित्वात आहे असा, ज्याच्यावर त्याच्या स्वतःशिवाय इतर कुणाचेही नियंत्रण नाही असा. आपल्यात एकमेव गोष्ट अनाहत आहे आणि ती म्हणजे आपला श्वास. अंतःकरणातील चैतन्य, त्या परमचैतन्याचा अंशात्मक अंतरात्मा म्हणजेच आपण स्वतः आहोत. आपण मातेच्या उदरी प्रथम एक स्पंदन म्हणून प्रवेश करतो आणि मग नंतर या स्पंदनाच्या सभोवती देह धारण केला जातो. सर्वात प्रथम आपला श्वास अस्तित्वात येतो आणि मग देह, इंद्रिय वगैरे अस्तित्वात येतात. यास्तव आपला श्वास अंतरात्मा अनाहत आहे. तो येथे प्रथम पासूनच आहे. तो त्याच्या मर्जीने येथे सुरू झालेला आहे. तो येथे त्याच्या मर्जीने सुरू असणार आहे. तो त्याच्या मर्जीने येथून निघून जाणार आहे. त्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे. त्याच्यामुळेच आपले अस्तित्व असणार आहे. तो येथे नाही म्हणजे आपणही नाही. त्या परमब्रह्म चैतन्यामधून, त्या परम आत्मब्रह्मामधून ओम असा महाध्वनी झाला आणि हे विश्व निर्माण झाले. त्यामुळे ओम हा परमात्म्याचा वाचक आहे. ओममधून हे विश्व निर्माण झाले आहे. हे विश्व नसण्यापूर्वी येथे एकमेव गोष्ट अस्तित्वात आली आणि ती म्हणजे ओम ध्वनी. यास्तव ओम अनाहत नाद आहे. ते परमात्म्याचे नाव आहे. त्याचाच अंश म्हणजे आपल्या अंतःकरणातील अनाहत ध्वनी, आपला श्वास. आपला श्वास म्हणजे परमात्म्याचे आपल्या अंतरात्म्याशी असलेले संधान आहे. दर श्वासाला परमात्मा आपल्यातील अंतरात्म्याला प्राण पुरवत असतो. त्यामुळे आपला देह जीवित असतो. ज्यावेळी देह अकार्यक्षम होतो तेव्हा अंतरात्मा देह त्याग करून तेथून दूर होतो. त्यामुळे देहाचे पतन होते. यास्तव आपण जीवित असेपर्यंत आपल्या अंतःकरणातून ओम असा सतत झंकार सुरू असतो असे म्हटले जाते. अशा प्रकारे त्या परम अनाहताचा आणि आपल्यातील अनाहताचा संबंध आहे. हा संबंध असणे हेच आपण जीवित असण्याचे लक्षण आहे. यास्तव आपला आत्मभाव जितका उदित झालेला असेल तितके आपण आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण करतो. यास्तव नित्य नियमित ओंकार साधना करावी, कारण त्या योगे आपण परमात्म्याच्या सन्निध राहतो. परंतु जर आपण भौतिक वस्तू जगताच्या आहारी जाऊन उपभोगात गुरफटलो तर आपण आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण करत नाही. आपण त्या परम अनाहताला विसरतो. त्यामुळे आपण आत्मब्रह्मापासून दूर जातो. आत्मभाव लोप पावतो आणि देहभाव उदित होतो. देह वस्तू जगताच्या उपभोगात रत होतो. यामुळे भोग निर्माण होतात. ते एका जन्मी उपभोगून संपत नाहीत. ते संचित होतात आणि आपण ते पूर्ण करण्यासाठी जन्ममरणाचे फेरे घेतो. हे असे जन्मोजन्मी होत राहते. माया ममता अहंकार. आपण भौतिक वस्तू जगताच्या आहारी का जातो त्याचे मूलभूत कारण येथे ऋषी सांगत आहेत. भौतिक वस्तू जगत अति आकर्षक, मोहक आणि विलोभनीय आहे. भौतिक वस्तू जगतामुळे आपला देह केवळ जीवित राहतो एवढेच होत नसून त्यामुळे आपल्या मनाला आणि देहादी इंद्रियांना अति सौख्य मिळते. त्यामुळे या वस्तू जगताचे भोग परत परत उपभोगावे असा मोह होतो. देहाची गरज भागली तरीही असे भोग परत परत घ्यावेत असे देहादी इंद्रियांना वाटते. एवढेच नव्हे तर देहाला गरज नसताना देहाला वस्तू जगताचा उपभोग घ्यावा असे वाटते. यामुळे आपला आत्मभाव क्षीण होतो
आणि आपण वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत गुंततो. वस्तू मिळाली किंवा वस्तू मिळवून ती वस्तू माझ्या मालकीची आहे अशी माया निर्माण होते. ती वस्तू सतत आपल्या मालकीची राहावी अशी ममता तयार होते. अशी वस्तू आपल्याजवळ आहे, आपल्या मालकीची आहे, ती आपण मिळवली आहे असा अहंकार निर्माण होतो. अशा प्रकारे आपण वस्तू जगताच्या माया, ममता, अहंकार या त्रयीत पूर्णतः ऋतून जातो, गुंतून जातो. आपण जन्माला येताना काही वस्तू जगत घेऊन आलो नव्हतो आणि येथून परत जाताना आपण आपल्या बरोबर काहीही वस्तू जगत घेऊन जाऊ शकत नाही. हा पोच नाहीसा होतो. तसेच येथील वस्तू जगत आपल्यासाठी नसून ते आपल्या देहाला केवळ जीवित ठेवण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग तेवढ्यासाठीच करायचा असतो. एवढेच नव्हे तर याशिवाय त्याचा उपयोग करणे म्हणजे तो दुरुपयोग आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. वस्तू जगताच्या माया, ममता, अहंकार यामुळे आपण येथे वस्तू जगताची लीला पाहण्यासाठी आलेले आहोत, त्याचा उपभोग घेण्यासाठी आलेले नाही. हे भान आपल्याला राहत नाही. यामुळे आपण जन्मोजन्मी भोगापवर्गतेत गुंतून जातो आणि मुक्तीला वंचित होतो. उपाय. यावर ऋषी येथे उपाय सुचवत आहेत. ऋषी म्हणतात की माया, ममता, अहंकार स्मशानात गाडा, जाळा. कायम करता त्यांना नष्ट करा. त्यांना कायम करता मूठ माती द्या. त्यांना स्मशानात जाळून नष्ट करा. यासाठी अनेक योगसाधनं आहेत, त्या कराव्यात. असे सांगण्याचा हेतू असा आहे की पुन्हा माया, ममता, अहंकार ही त्रयी निर्माण होता कामा नये. पुन्हा ही त्रयी उद्भवता कामा नये. त्या योगे वस्तू जगताची भोगापवर्गता लोप पावेल आणि आत्मभाव उदित होईल. जसजसा आत्मभाव उदित होईल तसतसे आपले आचरण अनाहतांगी होईल. आपण या अनाहताचा अंश आहोत हे आपल्याला उमजेल. आपण आत्मसन्मुख होऊ. अंतरात्मा आणि परमात्मा यांचा योग प्राप्त होईल. आपले संचित संपुष्टात येऊन आपण मुक्तीकडे झेपावू. हरिओम.